आज आपण पावभाजीचा मसाला घालून बटाट्याची आमटी करायची, मस्तपैकी चमचमीत तिखट अशी। त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, एक ढोबळी मिरची, एक कांदा, एक टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे आणि एक बटाटा कुस करून घेतलेला आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। नेहमीप्रमाणेच फोडणी करायची। हे सगळं आपण याच्यात घालून घेतलेलं आहे। फोडणी तडतडलेली आहे, गॅस कमी करते, आता अंगावर होतं सगळं। आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सर मधून काढलेलं आहे, त्यात घेऊया। तेल सोडलेलं आहे ह्याने, चांगला परतवून झालेला आहे, वास पण चांगला येतोय त्याला। आता आपण त्याच्यामध्ये कांद्याचं तिखट घालणार आहे, कांदा लसणाचं तिखट चमचमीत करायचं आहे आपल्याला, आणि गोडा मसाला त्यातच घालायचं आहे, चवीपुरतं मीठ आणि पावभाजीचा मसाला। आता हे सगळं मिश्रण मी जरा हलवून घेणार आहे, अर्धा चमचा घातलेला आहे। आता हे सगळं परतून घ्यायचं, परत ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं। मिक्स करेल आहे ह्याच्यात तो घालून घ्यायचा आहे संपूर्ण, तोही छान ह्याच्यात परतून घ्यायचा आहे। आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातले, म्हणजे तो मसाला सगळा त्याच्याबरोबर येईल। साधारण याची चव पावभाजी सारखीच लागते। आपण मसाला मिक्सर मधला पण आणि पावभाजीचा मसाला घातल्यामुळे सेम लागणार सगळं। आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, जरासं घट्टच ठेवायचं इथे। आता याला उकळी आली की आपली आमटी तयार। छान उकळलेला आहे, वासही छान येतोय, आपली आमटी तयार आहे।